पर्यंत मतदान करता येणार आहे। गेले महिनाभर सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला। कुठे युती तर कुठे आघाडीचं चित्र पाहायला मिळालं। मात्र आज मतदान करण्यासाठी मतदार राजा सज्ज झाला असून अनेक मातब्बरांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात। आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। नागपूरच्या कामठीमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून विजय केसरकर तर बीडमधून स्वानंद पाटील आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला आपण तुषारकडे जाऊयात। तुषार, नागपूरमध्ये सुद्धा अनेक रंगतदार लढती, अनेक आरोप प्रत्यारोप, अनेक युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या। काही क्षणांमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। कसं वातावरण आहे सध्या? निश्चितच जर का आपण नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा तर नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतसाठी मतदान आज होत आहे। सर्वांचं लक्ष नागपूर जिल्ह्याच्या निवडणुकीकडे देखील असणार आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात येतात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यात येतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यात येतात। त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितच पणाला लागलेली आहे, कारण की गेल्या वेळेच्या आपण जर का नागपूर जिल्ह्यात एकूण 27ही ठिकाणचे निकाल जर बघितले तर 2 ठिकाणी काँग्रेस होतं, 3 ठिकाणी स्थानिक आघाडी होती। त्यामुळे जवळपास 24 ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपची सत्ता होती आणि ही सत्ता टिकवणं भाजपपुढे मोठं आव्हान असणार आहे। जर का आपण बघितलं तर सध्या मी कामठी येथील खातीजाबाई उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आहे। आपण इथे बघू शकतो की मतदार केंद्राच्या बाहेर मतदान करण्यासाठी इथे आलेले आहे। अगदी काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये, आता 7:29 झालेले आहे, 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो की आपले आधार कार्ड असेल, व्होटर ID कार्ड असेल ते घेऊन मतदार केंद्राच्या बाहेर आलेले आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आघाड्या झालेल्या आहे। काही ठिकाणी काँग्रेसला AV फॉर्म मिळाला नव्हता, बुट्टीबुरी असेल किंवा डिगडो असेल, त्यामुळे तिथे एक नाराजी पाहायला मिळाली। तर शिवसेना शिंदे गट हा देखील भाजपच्या विरोधात अनेक ठिकाणी त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहे। सोबतच काँग्रेसचा विचार करायचा झाला तर काँग्रेसच्या 2 गटांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या झालेल्या आहेत, तो एक विषय आहे। मात्र या संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून भाजपची जी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की नागपूर जिल्ह्यातनं भाजपचे राज्यातील केंद्रातील मातब्बर नेते येतात आणि त्यांचा जो जुना परफॉर्मन्स आहे तो देखील टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजपची प्रतिष्ठा नागपूरमध्ये पणाला लागलेली आहे, कारण का